नमस्कार. मी सौ अनिता संजय आदक, साई विभागाची माजी नगरसेविका, भारतीय जनता पार्टीकडून. 2015 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने आणि प्रेमाने मला निवडून दिले. त्याच प्रेमाचं मी सार्थक केलेलं असं मला वाटतंय. कारण 2015 ते 2020 हा आमचा कालावधी होता. या काळामध्ये जे काही विकासाची कामं आहेत ती आपण अगदी जिद्दीने पुढे नेलेली आहेत आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये हायलाइटेड काम म्हणजे अटल सूर्योदय उद्यान. ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड झालेलं होतं ते आपण त्याच्यातून बाहेर काढलं, मैदान वाचवलेलं आहे आणि आज त्याचा उपयोग सगळ्यांसाठी होतोय. 2020 साली निवडणुका लागल्या होत्या, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अचानक कोविड आल्यामुळे निवडणुका सगळ्या रद्द झाल्या आणि प्रशासक काळ सुरू झाला. प्रशासक काळामध्ये पण आपण 2020 ते 2025 हा प्रशासक काळ होता. या काळामध्ये आपण म्हणजे सगळी जी मागची कामं होती ती पूर्ण केली आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची कामं असतील, पथदिव्यांची कामं असतील, छोटे छोटे जे साफसफाई, छोटी उद्यानं डेव्हलप करायची कामं असतील, ही सगळी आपण 2025 पर्यंत म्हणजे आताही आपलं काम चालूच आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मला वाटतं प्रभाग 1 नंबर असेल. सर्वात सुंदर म्हणजे आपण एक कचरा कुंडी होती ती इथून हटवलेली आहे. तिथे सुंदर असं वाचनालय केलेलं आहे. या काळामध्ये आपण पुन्हा एकदा अटल सूर्योदय उद्यानाच्या नूतनीकरणाचं कामाच्या मागे लागलो होतो. एक चांगल्या प्रकारचं मैदान तर झालं होतं, जॉगिंग ट्रॅक झाला होता, पण एक अतिशय सुंदर हिरवळीने नटलेलं असं मैदान असावं असा आमचा प्रयास होता आणि त्याच्यातही आम्ही 100% यशस्वी झालोय. हे काम पूर्ण झालेलं आहे आणि नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. तर 2025 पर्यंत आपण 2015 ते 2025 अविरत 24/7 अशी सेवा लोकांना दिली आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळे विषय असू शकतात. तुम्ही रात्री, अपरात्री, दिवसा कधीही काही फोन केला तर आम्ही कधी असं नाही की आम्ही त्यांचं काम केलेलं नाही. तर कृपया लोकांना माझी अशी विनंती आहे, आता पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत 2025च्या. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचेही मी आभार मानते. आणि याच्यामध्ये थोडासा असा बदल झालेला आहे की साई विभाग हा एक विभाग होता पूर्वी. आता साई विभाग, कांसई विभाग आणि मोहनपुरम असा हा मोठा परिसर झालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 20 असं याचं नाव आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये पॅनल आहे, 2चं पॅनल आहे. एका पॅनल मधून माझा सहकारी चेतन चव्हाण उभा आहे आणि एका पॅनल मधून मी अनिता संजय यादव पुन्हा साई विभाग आणि कांसई विभागाची सेवा करण्यासाठी नगरपालिकेच्या निवडणुकीत उभी राहिलेली आहे. तरी माझी आता काय होतंय, जसं पाऊस पडतो त्यावेळेस सगळी बेडकं बाहेर येतात आणि डराव करायला लागतात. त्या आवाजाला सगळे आकर्षित होतात. तसंच निवडणुका लागल्या की बरेच जण येतात, प्रलोभनं देतात, हे करू, ते करू, असं करून देऊ. माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, आम्ही त्या प्रकारचे लोक नाही आणि तुम्हीही तसे नाहीत. तरी कोणीही काहीही प्रलोभनं दिली तर त्याला कृपया बळी पडू नका. साई कांसई विभाग हा वेगळा आहे. लोक स्वतःच्या मताने पुढे जाणारी आहेत. कोणीही कोणावर काहीही लादू शकत नाही. तरी माझी विनंती आहे की प्रलोभनांना बळी न पडता पुन्हा एकदा तुमचं मत विचारांना, विकासांना आणि परिवर्तनाला द्या. परिवर्तनाला म्हणजेच मोदीजींना द्या. केंद्रात मोदीजींचं सरकार, राज्यात देवेंद्रजींचं सरकार. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचंच सरकार येईल अशी मला आशा आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने मी ही लढाई नक्कीच जिंकेल आणि पुढे पुन्हा तुमच्या कामासाठी रुजू होईल. धन्यवाद.